रेस्टॉरंट स्टाईलने पनीर अंगारा ही रेसिपी घरच्या घरी कशी करतात ती पाहणार आहोत। मसाला आपण करून घेऊया। तर कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये 2 इंच दालचिनी, 3 ते 4 काश्मीरी मिरची देठ काढून, 4 लवंग, 2 हिरवी वेलची, 1 लहान चक्री फूल, 7 ते 8 काळी मिरी, 2 तेजपत्त्याची पानं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून, त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 7 काजूगर इथे घेतलेले आहेत आणि चांगलं हलक्या सोनेरी कलरवर येईपर्यंत हे मी परतून घेणार आहे। दवट परतल्यावर इथे 2 मोठे टोमॅटो उभे चिरून यामध्ये घालून मी हे सर्व परतताना कांदा आपला चांगला भाजला गेला पाहिजे आणि टोमॅटो आहे शिजून मऊ झाला पाहिजे। इथवर आपल्याला हे सर्व मटेरियल परतून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता छान आपलं सर्व वाटण्यासाठीचा मसाला आहे तो छान परतून झालेला आहे। आता इथे गॅसवर उतरून थोडंसं थंड करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला काढून घ्यायचा आहे आणि अर्धा पेला पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। ही गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला हे वाटण जे आहे ते जाडसर ठेवायचं नाहीये, अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर गॅसवर कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर घालून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि प्रत्येकी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे मिनिटभरासाठी परतून घेतलेलं आहे। मध्ये जे तयार वाटण होतं ते मी टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून तेही ऍड केलेलं आहे आणि थोडं मिक्स करून झाल्यानंतर मध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाऊण चमचा धना पावडर, अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून हे सर्व मसाले मी एकत्र मिक्स केलेले आहेत। त्याचप्रमाणे चिमूटभर मी साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून ढवळून घेतलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता इथे मी 200 ग्रॅम पनीरचे तुकडे केलेले आहेत। त्याचप्रमाणे 1 मोठी सिमला मिरची मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली आहे आणि 1 मोठा कांदा मोठ्या चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून इथे पाकळ्या सोडून मोकळा करून घेतलेला आहे। तर सुरुवातीला इथे मी कांदा आणि सिमला मिरची आधी टाकलेली आहे ग्रेव्हीमध्ये आणि 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून त्याला वाफ दिलेला आहे की अर्धवट शिजली जावी, फार शिजवायची नाहीये, थोडासा भाज्यांचा क्रंचीनेस राहिला पाहिजे। पनीर आपल्याला मिक्स केल्यानंतर फारसं ढवळायचं नाहीये, हलक्या हाताने आपल्याला हे सर्व ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातलेली आहे आणि वरून अर्धा चमचा कसुरी मेथी जराशी भाजून हातावर बारीक करून मी वरून टाकलेली आहे। अर्धी वाटी फ्रेश क्रीम घातलेला आहे, दुधावरची साय मिक्स करून टाकली तरी चालेल। चीजी स्मोकी फ्लेवर येण्यासाठी इथे मी चीज किसून टाकलेला आहे, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवलेली आहे आणि कांद्याच्या स्लाइसवर कोळसा आणि अर्धा चमचा तूप घालून लगेच हे मी झाकून ठेवलेलं आहे। 10 ते 12 मिनिटांनंतर कोळसा व कांद्याची स्लाइस बाजूला करून पनीर अंगारा सर्व केलेली आहे। चला तर आपली रेस्टॉरंट स्टाईलची स्मोकी फ्लेवरची टेस्टी झणझणीत चमचमीत अशी पनीर अंगारा तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा। तसेच माझी करण्याची पद्धत आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।